अशी आमची एक मोठी मागणी आहे। तेव्हा मी दीक्षाभूमी बचाव संघर्ष समिती सचिव भागवत लांडगे या ठिकाणी सरकारला विनंती करतो की त्यांनी आमच्या या मागण्या ताबडतोब पूर्ण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम ठोकावा आणि बाबासाहेबांच्या नावाचा जयजयकार करावा। जय भीम, जय भारत, जय संविधान। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जय हो। 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 एकच साहेब बाबासाहेब एकच साहेब बाबासाहेब एकच साहेब बाबासाहेब मार्ग दाखवणारे महामनीष ठाकूर तथागत भगवान गौतम बुद्ध आपले उद्धार करते बॅरिस्टर परमपूज्य बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावसावरती त्यांच्या कायद्यात त्यांच्या ठिकाणात मी नतमस्तक होतो आणि आज या ठिकाणी विधानसभेवर एक आम्ही कृती समितीच्या माध्यमातून हा मोर्चा या ठिकाणी आणलेला आहे आणि या मोर्चा याकरता आणलेला आहे की मागील 1 एप्रिलला 1 जुलैला मोठ्या प्रमाणामध्ये जी दीक्षाभूमी आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन पर्वाने ती पवित्र झालेली आहे। त्या पवित्र भूमीला नेस्तनाबूत करण्याचं तिला तोडफोड करून एक दुसऱ्याच मार्गाने त्या ठिकाणी कामं करायची याकरता त्या ठिकाणी 2 एकर जमीन एकदम अंडरग्राऊंड पार्किंगच्या नावाने उखडून काढलेली होती आणि म्हणून ही उखडून काढलेली जमीन आम्ही ती भरून काढण्याकरता फार मोठा संघर्ष केला। या भारतातीलच नाही तर संपूर्ण जगातील लोकांनी आम्हाला सहकार्य केलं, जे बौद्ध बांधव आहेत त्यांनी सहकार्य केलं आणि ती जमीन आम्ही समतोल केली। ते त्यांना त्या ठिकाणी बांधकाम करण्याचं कारण आम्हाला समजलं की त्या ठिकाणी आम्ही बांधकाम का करत आहोत, तर त्या ठिकाणी जो बांधकाम त्यांनी करायचं होतं अंडरग्राऊंड तिथे ऑडिटोरियम आणि शिवर लाईनचे कामं त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आतमध्ये जी सायकल आणि स्कूटर स्टँड कारचं स्टँड या ठिकाणी पार्किंग करायची होती, परंतु आम्हाला ते या संपूर्ण भारतातील लोकांना बौद्ध बांधवांना ते कबूल नव्हतं ते आणि म्हणून ते आम्ही ते धुडकावून लावलं। ती जमीन जशीची तशी आहे ती आम्ही एनआयटीच्या माध्यमातून समतोल करायला लावलेली आहे। परंतु आता प्रश्न असा आहे की जर यांना त्या ठिकाणी काम करायचं जागा त्या ठिकाणी कमी आहे आणि वारंवार आम्ही बाजूच्या जागेची मागणी करत आहोत। बाजूची जी काटन रिसर्च सेंटरची जागा आहे ती अनेक दिवसापासून त्याची 45 वर्षापासूनची आमची मागणी आहे, ती देखील आजपर्यंत पूर्ण झालेली नाही। त्याचप्रमाणे बाजूला माता कचेरीची जागा आहे, अशी करून जर त्या आजूबाजूला 57 एकर जमीन आहे, ती 57 एकर जमीन जर दीक्षाभूमीला जोडली तर बाकीच्या काही सोयी सुविधा आपल्याला करायच्या दीक्षाभूमीवर त्या आपल्याला आपोआप मिळतील। तेव्हा आमचं सरकारला मागणं आहे की आपण ती बाजूची जागा द्यावी आणि जी करोड जनता बाबासाहेबांची अनुयायी त्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये याकरता आमची ती मागणी आहे। कारण की जेव्हा लोक येतात तेव्हा जागा राहत नाही, बांधकाम त्या ठिकाणी झालं तर लोकांना जाण्या येण्याकरता अडचण होईल, चेंगराचेंगरी होईल, म्हणून ती जशी जागा आहे बाबासाहेबांचे पवित्र पाय त्या ठिकाणी पडलेले आहे ती जागा तशीच कायम ठेवा याकरता आमचं मागणं आहे। आणि म्हणून जर बाकीच्या गोष्टी जे करायचे आम्हाला पार्किंगची व्यवस्था करायची आहे, त्या ठिकाणी बुक स्टॉल लावायचे आहे, त्या बऱ्याचशा अशा ज्या आम्ही पॉम्पलेटला ज्या मागण्या केलेल्या आहेत त्याप्रमाणे त्या जागा ही त्या आमच्या कामात येईल आणि म्हणून या सर्व गोष्टीसाठी बाजूची जागा त्वरित सरकारने देण्यात यावी। कारण की जर दिली नाही याहीपेक्षा जन आंदोलन मोठ्या प्रमाणात होऊ शकते, म्हणून ती लवकरात लवकर ते आमची हँडओव्हर करावी आणि आमच्या बौद्ध बांधवाला न्याय मिळून द्यावा अशी मी आपला सर्व विनंती करतो। नमो बुद्धाय, जय भीम। बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो आणि आज 18 डिसेंबरला आपण सर्व ह्या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत। त्याचं कारण म्हणजे जागतिक कीर्तीचं आंबेडकरी आणि बहुजन समाजाच्या आदरांचं स्थान असलेलं श्रद्धास्थळ असलेलं दीक्षाभूमी, त्या दीक्षाभूमीच्या विकासाच्या संदर्भामध्ये
त्या दीक्षाभूमीवर होणारा जो विद्रुपीकरण आहे त्याच्या विरोधामध्ये गेल्या 1 जुलैपासून आमचे संपूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्रामधील आणि नागपूरकर आंबेडकरी जनता शासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी सातत्याने लढा देत आहे. दीक्षाभूमी स्मारक समिती आणि महाराष्ट्र शासन याच्या संगनमताने नागपूर महानगरामध्ये असलेला हा दीक्षाभूमी पवित्र स्थळ यांनी षडयंत्र रचून त्याचं विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न केलं होतं. तो आमच्या आंबेडकरी जनतेने एक दिलानी, एक मतानी, एक मुसदा तो त्यांचा जो षडयंत्र होतं हाणून पाडण्यामध्ये आमची आंबेडकरी जनता यशस्वी झाली. हे सर्व जनतेला माहिती आहे. मी आंबेडकरी जनतेचा सर्वप्रथम मनपूर्वक अभिनंदन करतो बंधूंनो. आणि जे दीक्षाभूमीचं विद्रुपीकरण आपण थांबवलेलं आहे, आंबेडकरी जनतेच्या स्वप्नामधील दीक्षाभूमी साकारावी ह्या उद्देशाने आमचे जे युवक आहेत, आमचे आंबेडकरी अनुयायी आहेत, आमच्या युवती आहेत, आमच्या महिला भगिनी त्याने लढा देत आहेत, मोर्चे काढत आहेत. दररोज खासदार, आमदार, मुख्यमंत्र्यांच्या दरबारी रोज रोज खेट झिजवत आहेत, पण त्याचं गांभीर्याने कोणी दखल घेतलेली नाही आहे. आज नागपूर महानगरामध्ये महाराष्ट्राचं विधिमंडळ उपस्थित झालेलं आहे. ह्या विधिमंडळाचे सर्व आमदार सदस्य आणि मंत्री महोदयांच्याकडे आमची मागणी आहे की दीक्षाभूमीचं सौंदर्यीकरण करण्यात यावं. लाखो करोडो दीक्षाभूमीवर येणारी जनता जे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी येत असते, त्यांची एक खूप हाल अपेक्षा होत असते जागे अभावी. आणि त्यांना राहायचं, त्यांची व्यवस्था, त्यांचं निवासाची व्यवस्था व्यवस्थित होऊ शकत नाही. त्याच्यामुळे केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी आमच्या आंबेडकरी जनतेला आश्वासनं दिलेली आहेत की बाजूलाच असलेली कापूर फेडरेशनची जागा, बाजूलाच असलेली ITIची जागा, बाजूलाच असलेली माता कचेरीची जागा आम्ही दीक्षाभूमीच्या विकासाच्या साठी देऊ असे वेगवेगळ्या जेव्हा दीक्षाभूमीवरती येतात भाषण ठोकायला त्यावेळेस आम्हाला आश्वासनं दिल्या गेलीत, मात्र त्याची पूर्तता करण्यात आली नाही. बंधूंनो, हे फार दुःखद बाब आहे. म्हणून आजच्या प्रसंगी महाराष्ट्र शासनाचे जे काही मंत्रिमंडळ इथं उपस्थित झालेलं आहे त्या मंत्रिमंडळाला आम्ही एवढीच विनंती करतो, तुम्ही वेगवेगळ्या देवी देवतांच्या मंदिरांसाठी, त्यांच्या पार्किंगसाठी, त्या तिथं येणाऱ्या यात्रेकरूंसाठी, भाविकांसाठी शेकडो एकर जमीन जेव्हा देऊ शकता, तेव्हा बौद्ध आणि बहुजन समाजाचा ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव केंद्र श्रद्धास्थान असलेलं पवित्र दीक्षाभूमी, ह्या दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो लोकांच्या आश्रयासाठी, त्यांच्या व्यवस्थेसाठी तुम्ही 5-50 एकर जागा देऊ शकत नाही का? परंतु तुम्ही मात्र एक षडयंत्र रचून तुम्ही आमचे दुश्मन आहात अशा पद्धतीची वागणूक करून संपूर्ण जे दीक्षाभूमीच्या परिसरातील जागा आहे, कधी तुम्ही मेट्रोला जागा देता, कधी तिथं रोड बनवायला जागा देता, परंतु ह्या देशामधील आंबेडकरी जनतेला, बौद्ध जनतेला, बौद्ध समाजाच्या लोकांच्या आश्रयाला, त्यांच्या निवासासाठी, त्यांच्या व्यवस्थेसाठी जागा देत नाही. हे अत्यंत निंदनीय आहे बाब आहे आणि धिक्कार करण्यासारखी बाब आहे. आम्ही आजच्या प्रसंगी आपणाला एवढंच सांगू इच्छितो की आपण जे आमच्या समितीने 57 एकर जागा, जे आमचे विद्वान आहे, जे आमचे अनुभवी आणि ज्यांना ही माहिती आहे की परिसरामध्ये 57 एकर जागा दीक्षाभूमीला देण्यासारखी आहे,
ज्याच्यासाठी तुम्ही वारंवार गेल्या 50 वर्षापासून टाळाटाळ करत आहात, अशा पद्धतीचं जे तुमचं धोरण आहे ते मात्र जनतेच्या भावनेच्या विरोधामध्ये आहे. तुम्ही एकीकडे म्हणता आम्ही जनतेच्या भावनेची कदर करणारी मंडळी आहोत, तर मग दाखवून द्या पवित्र दीक्षाभूमीच्या परिसरामधील जी 57 एकर जागा तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही म्हटल्या तर एका रात्रीमध्ये ती जागा दीक्षाभूमी विकासाच्या कार्यासाठी सुपूर्द करू शकता. तुमची इच्छाशक्ती जर असेल आणि तुम्ही जर आंबेडकरी जनतेच्या भावनेची कदर करत असाल तर तुम्ही मात्र ही जागा दीक्षाभूमी विकासासाठी सुपूर्द करावं. आंबेडकरी जनता तुमची ऋणी राहील अशी एक अपेक्षा बाळगतो आणि इथंच माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम, नमो बुद्धाय. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या